या पत्रकार परिषदेमध्ये सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत। ठाणे जिल्ह्याचे अत्यंत लोकप्रिय लाडके नेते सन्माननीय साहेब आणि आमच्या महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, संपर्क प्रमुख जे मधुकरजी देशमुख आणि सगळेच सन्मान्य पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान 30 तारखेपासून बुलढाणा जिल्ह्यातून सुरू झाले, 30 जानेवारीपासून आणि आज 31वा दिवस आहे। आज आम्ही ठाणे जिल्ह्यात पोहोचलो। दिवस 31वा, 12वी लोकसभा आणि तब्बल 34वी विधानसभा आम्ही आज इथे पूर्ण करत आहोत आणि या निमित्ताने संध्याकाळी जाहीर सभा असेल। तत्पूर्वी काही मच्छीमार व्यवसायाशी संबंधित लोकांशी मुक्त संवाद होईल। त्यानंतर काही रिक्षा चालकांशी सुद्धा मुक्त संवाद आहे, कारण शिवसेनेने कायमच सामान्यातल्या सामान्य माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते ठाणेकरांना तर फार चांगलं माहिती आहे की रिक्षा चालक असणारा माणूस सुद्धा शिवसेनेत मुख्यमंत्री होऊ शकतो, ही शिवसेनेने किमया साधलेली आहे। सो आमच्या तमाम रिक्षा चालक भावंडांशी बोललं पाहिजे, त्यांचेही प्रश्न समजून घेतले पाहिजेत। यासाठी म्हणून आम्ही आजचा एक मुक्त संवाद त्यांच्याशी सुद्धा साधणार आहोत। या मुक्त संवादाचा हेतू एवढाच होता की कायम पंतप्रधान मन की बात करत आहेत, पण लोकांची गाराणी अजिबातच काही ऐकण्यामध्ये कोणाला रस नाही। म्हणून आम्ही असं ठरवलं की बहुत हो चुकी मन की बात, अब सुनेंगे जन की बात। लोकांमध्ये जाऊया, लोकांशी बोलूया, लोकांचा जनमानस काय आहे ते समजून घेऊया आणि 31 दिवसात जो जनमानस कळलेला आहे, लोक महागाई, बेरोजगारी यावर तर बोलतातच, पण दोन गोष्टी ज्या प्रकर्षाने लोकांमध्ये गेल्यावर जाणवल्या, त्यामध्ये स्वायत्त यंत्रणांचा जो गैरवापर आणि जो हैदोस आहे त्याने लोक कमालीचे चिडलेले दिसले। लोकांचा एक अजून त्याहीपेक्षा गंभीर बाब जी आम्हाला जाणवली की प्रत्येक ठिकाणी गेल्यावर लोक न्याय व्यवस्था आणि पोलीस यंत्रणा यांच्यावरचा आपला विश्वास उडाला आहे असे सांगतात। तेव्हा हे अत्यंत गंभीर आहे, चिंताजनक आहे की लोकांना इथली पोलीस यंत्रणा, इथली न्याय व्यवस्था आपलीशी वाटत नाहीये आणि याच्या बेटरमेंटसाठी, याच्या बदलासाठी आम्ही सगळे म्हणजे अदर दॅन शिवसेना सुद्धा आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत आहोत असे लोक अत्यंत उत्स्फूर्तपणे येऊन सांगतात। आणि हे फार विशेष की हा पहिला दौरा असा असेल की ज्या दौऱ्यामध्ये आम्ही एकही मेट्रोपॉलिटन शहर निवडलं नाही। बुलढाण्यापासून जे आम्ही निघालो होतो 30 दिवस आम्ही जाणीवपूर्वक मीडियाच काय, जिथे लाईटही उपलब्ध नाही, जिथे रस्ता उपलब्ध नाही, अशा वाडी वस्त्या तांड्यांवर जाण्याचं ठरवलं आणि तिथल्या प्रत्येक, कधी ऊसतोड कामगार असेल, कधी दूध विक्रेता असेल, कधी कांदा उत्पादक, सोयाबीन शेतकरी, कापूस शेतकरी, तूर पिकवणारा शेतकरी, अशा अनेकांशी बोलत, चर्चा करत, संवाद करत इथपर्यंत पोहोचलो आहोत। ठाणे शहरात सर्वात ठाणे महत्वाचं आहे। नो डाऊट आम्हाला ठाण्यातल्या निकालाची काही चिंता नाही, आम्हाला हे फक्त माहिती आहे की ठाण्यातली खासदारकीची जागा ही आम्ही जिंकणार आहोत, त्याबद्दल काही प्रश्नच नाही, कारण तेवढं राजन विचारे साहेबांचे इथे काम आहे, लोकसंपर्क आहे आणि महत्वाचं म्हणजे निष्ठावान शिवसैनिक कुठेही हल्लेले नाही। नगरसेवक विचारे आपली बिलं काढण्यासाठी आलेली काही महत्वाची कामं करून घेण्यासाठी गेले असतील, कदाचित त्यातले अनेक जण परत येतील, परंतु जो केडर आहे, जो पदाधिकारी आहे, महिला आघाडी आहे, युवा सेना आहे, माथाडी कामगार सेना आहे, हे जे सगळी संघटनात्मक बांधणी आहे ती आजही इथे विचारे साहेबांच्या सोबत ह्या ताकदीने उभी आहे। त्यामुळे आम्हाला त्या लोकसभेच्या जागेची फार काही वाटत नाही, परंतु एक नक्की आहे, ठाण्यामध्ये वाढत चाललेली गुंडगिरी, ठाण्यामध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी ही फारच चिंतेची बाब आहे। कारण कदाचित विश्वासघात करून गेलेल्यांचा राग निष्ठावानांवर असू शकतो की निष्ठावानांनी जरा वेगळी भूमिका घेतल्यामुळे गद्दारांची गद्दारी फार ठसठशीतपणे दिसायला लागली आणि त्यामुळे ते दुस्वास करू शकतात, परंतु त्या दुस्वासामध्ये या सगळ्या त्यांच्या वैमनस्यामध्ये ते सामान्य ठाणेकराला सुद्धा वेठीस धरतात। ठाण्यामध्ये कधीही महिलांवर हात उचलला गेला नव्हता, ठाण्यामध्ये कधीही निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय झाला नव्हता,
परंतु मागच्या 4-6 महिन्यात जे वातावरण इथं दिसत आहे, अगदी म्हणजे सिद्धेश अभंगी असेल किंवा अजून कोणी असेल, ज्या पद्धतीची लोक, कारण हे पक्क आहे की सध्या जी माणसं विश्वासघात करून गेलेली आहे, मस्के वगैरे सारख्या लोकांना मी जाहीर सभेत काय बोलायचं ते बोलेलच, त्यांच्या प्रत्येक दिली पाहिजे. खरं तर मस्केंना उत्तरं द्यावी इतकी मस्केंची फार योग्यता आहे मला असं अजिबात वाटत नाही. पण कधी कधी म्हातारी मेल्याचे दुःख नसते, पण काळ सुखावतो. जान देव चलो छोडो असं म्हटल्यावर त्यांना असं वाटतं की अरे आम्हाला घाबरले की काय. तर तुम्हाला कोणी घाबरत नाही, परंतु ही वाढती गुंडगिरी, वाढता क्राईम रेट आपण बघितलं की खूप सारे वकील मंडळी भेटायला आली होती. मी प्रत्येक जिल्ह्यातल्या बार असोसिएशनला भेटते, प्रत्येक जिल्ह्यातल्या वकील मंडळींशी भेटते आणि तिथला क्राईम रेट समजून घेण्याचा प्रयत्न करते. ठाण्यामधला क्राईम रेट जर बघितला तर ऍव्हरेज 3 ते 3.5 हजार बेल ऍप्लिकेशनचं ऍव्हरेज इथे आहे. 3 ते 3.5 हजार बेल ऍप्लिकेशन मध्ये 307, 323, 324 आम गोष्ट आहे. बरं, त्यातही जाणीवपूर्वक सूडबुद्धीने कारवाई करणे ही अजून एक वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वी आमचे मधुकरजी देशमुख असतील, चिंतामणी कारखानेस असतील, यांच्यावर झालेल्या ज्या काही तक्रारी आहेत, मला हास्य असतं काय पद्धतीचे गुन्हे दाखल केले जातात. सत्तेचा जो गैरवापर होत आहे, जी दमन यंत्रणा वापरली जात आहे, याच्या विरोधात म्हणून हा मुक्त संवाद आहे. राजन विचारे साहेबांच्या जागेचा प्रचार करण्यासाठी पुन्हा तरी आम्ही येऊच की, त्याची आम्हाला आता काही चिंता वाटत नाही. आत्ताचा जो मुक्त संवाद आहे तो ठाणे जिल्ह्यातल्या गुन्हेगारीला त्रस्त झालेल्या नागरिकांशी मुक्त संवाद आहे. हा मुक्त संवाद ठाणे जिल्ह्यातल्या ज्या महिलांना असुरक्षितता वाटते, म्हणजे आजच सायनच्या एका मायमाऊलीचा फोन आला होता, त्या कदाचित मला भेटतील 2-4 दिवसांमध्ये. आय थिंक करिश्मा पाथरे समथिंग, मंगेश सातवकर प्रकरण. मंगेश सातवकर नावाच्या माणसावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आणि या माणसावर मे मध्ये गुन्हा दाखल होतो. हा माणूस लगेच 4 महिन्यांनी शिंदे सेना जॉईन करतो आणि लगेच 4 महिन्यांनी, 4 पण नाही 1च महिन्यांनी लगेच पोलीस त्याचा क्लोजर रिपोर्ट सादर करतात. हे फार विशेष आहे. म्हणजे अगदी काय पद्धतीचं ब्लॅकमेलिंग आणि काय पद्धतीची दडपशाही आहे की बलात्काराचा गुन्हा सुद्धा सहजासहजी काढून टाकला जाऊ शकतो. मला हे सगळं चित्र बघितल्यानंतर आमच्या रवींद्र वायकर साहेबांच्या संबंधाने पण कधी कधी असं वाटायला लागतं की कदाचित वायकर साहेबांनी जर भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर भाजपवाल्यांना आणि विशेषतः काय HD व्हिडिओ स्पेशालिस्ट काय सोमय्या त्यांचा व्हिडिओ बाहेर आणला, हे जे लोक आहेत यांचं जर बघितलं तर हिसाब तो देना पलेगा, तर ते आमच्या वायकर साहेबांच्या बद्दल जे इतके ट्विट करत होते कि वायकर को हिसाब देना पलेगा, वायकर इस तारीख को आएगा, इस तारीख को जाएगा, तर कदाचित वायकर साहेबांनी जर कदाचित भाजप जॉईन केली तर ते पुन्हा हिसाब तो देना पलेगा म्हणणार नाही. ही सगळी ब्लॅकमेलिंग, ही सगळी दडपशाही, स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर, या विरोधात लोकांचं म्हणणं काय आहे, लोकमानस काय आहे यावर चर्चा करण्यासाठी म्हणून आजचा मुक्त संवाद आहे. आता म्हणालात की हा ठाण्याचा क्राईम रेट वाढलेला आहे, ठाण्यामध्ये जाणीवपूर्वक त्यांच्यावर काही लोकांवर गुन्हे दाखल होतात. ह्याबाबत तुमचं ठेच आरोप कोणामुळे सगळं होते आणि का होतं? काय असतं माहितीये का, मुख्यमंत्र्यांच्या भाटगिरी करणाऱ्यांची इथे कमतरता नाही. नरेश मस्केंसारखे भाटगिरी करणारे भाट जोपर्यंत इथे आहे, म्हणजे ज्या नरेश मस्केला मला असं कधी कधी वाटतं की फक्त सकाळच्या विधींना जाण्यासाठी गार्ड सोबत नसेल, 24/7 सिक्युरिटी गार्ड घेऊन मर्दानीची भाषा करणाऱ्या माणसांना काय बोलावं कळत नाही की ज्यांना सतत गार्ड सोबत लागतात, सतत काही प्रोटेक्टर आणि काही गुंड सोबत घेऊन जावे लागतात. जर खरंच मस्केंसारख्या लोकांमध्ये हिंमत असेल तरी सगळी माणसं सरकून कधी यावं समोर कोण आहे मग बघू काय ते. परंतु ही गुंडागर्दी कुणामुळे, तर ही गुंडागर्दी मस्केंसारख्या भाटगिरी करणाऱ्या लोकांनी फार स्पष्टपणे. आणि ती का, याचा अर्थ मस्के फार कुणीतरी ताकदवर माणूस आहे का, अजिबात नाही.
म्हणजे कधी कधी विचारे साहेबांना वाटतं की साहेब चुकलं तुमचं, कशाला गाडीत घालून आणला, कशाला काय केलं, काय माणसं होती, काय कमाल आहे. अशा सगळ्या माणसांना अहो आहे वरद हस्त म्हणून तो हात निघाला तर ठाण्यातला अगदी आमचा एखादा रिक्षा चालक भाऊ सुद्धा मुस्लिमांना सहजासहजी निपटू शकतो हे आम्हाला माहित आहे. परंतु सध्याचा क्राईम रेट, सध्याची गुंडागर्दी वाढण्याचं कारण की मुख्यमंत्री महोदयांनी अशा काही लोकांना दिलेले अतिरिक्त अधिकार आणि त्यांच्यासोबत वावरणाऱ्या गुंडांना दिलेलं अवमान. आणि तुम्ही वाळकरांचा संदर्भात एक हे केलं, स्टेटमेंट केलं की वाळकरी भाजपाबरोबर जाऊ शकतात. नाही, मी असं म्हटलं की समजा आमचे वायकर दादा जर भाजप सोबत जायचं ठरवलं तर हिसाब तो देणार पलिंगा म्हणणारा जो एचडी स्पेशालिस्ट, व्हिडिओ स्पेशालिस्ट सोबय्या आहे तो पुढे काहीच बोलणार नाही. कारण भाजपा ही गंगोत्री जमनोत्री आहे, सगळ्या भ्रष्टाचारांचं ते अंतिम मुक्तीस्थान आहे. त्यामुळे वायकर साहेब गेले तर, वायकर साहेब जात नाहीत हा भाग वेगळा, वायकर साहेब गेले तर असं होऊच शकतं. ह्या माध्यमातून किती लोकांच्या मुक्त संवादच्या माध्यमातून आम्ही किमान मला असं वाटतं की एक 20-22 लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो. आणि यामध्ये आम्ही आमचं जे टार्गेट होतं ते फक्त 11 लोकसभांचं होतं, पण सध्या हीच 12वी लोकसभा आहे. म्हणजे 15 लोकसभा आम्ही 3 तारखेपर्यंत कव्हर करू. 15 लोकसभा, 38 विधानसभा, 1138 सर्कलची गावं आणि 830 किलोमीटरचा प्रवास आणि 24/7 लोकांशी बोलत राहणं वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये. विद्यार्थी, शेतकरी, संघटित असंघटित क्षेत्रातले कामगार, अशा प्रत्येकांशी आम्ही भेटत आहोत, बोलत आहोत. आणि मला असं वाटतं की हे महाराष्ट्राचं पॉलिसी डॉक्युमेंट करण्यासाठी जर कधी आपण पॉलिसी डॉक्युमेंट बनवायला लागलो तर हा मुक्त संवाद फार उपयोगी पडेल. कारण आम्हाला खात्री आहे की 2024ला आम्हीच सत्तेत असणार आहोत. त्यामुळे पॉलिसी डॉक्युमेंट आम्हाला नक्की बनवावं लागणार. तुमच्यावर हल्ले देखील, तुमचे जिथे काही काही ठिकाणी तुमच्यावर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला गेला, त्याच्याकडे कसं बघतो? नाही, एक लक्षात घ्या, अहमदनगरची जी बातमी होती ना ती कुठल्या तरी स्थानिक पाकिट, आपल्याकडे पाकिट पत्रकारिता असते ना, तर ती स्थानिकला असते छोटी मोठी, तर त्यातनं आलेली ती बातमी होती. कारण ज्या बाई बोलत होत्या, मी नंतर एकतर त्या बाई कुठेतरी माझ्यापासून 500 मीटर लांबीवर होत्या. थंबनेल बनवणाऱ्याने ते 2 फोटो एकत्रित दाखवले, हा एक भाग. दुसरं असं की मी त्या बाईंबद्दल जेव्हा माहिती घेतली, काहींनी अशी माहिती दिली की त्यांच्याच पक्षाच्या, तर त्या ज्या बाई होत्या त्यांना आमच्या पक्षातून 3 वर्षापूर्वीच मायनस केलेलं आहे. ते आमच्या पक्षाशी संबंधित नाही. आणि चौथी आणि अत्यंत गंभीर, त्या दिवशी, म्हणूनच मी त्यांचं नाव डिक्लेअर करत नाही, त्या दिवशी त्या चक्क ड्रंकन सिच्युएशन मध्ये होत्या. हे नंतर पोलिसांनीच आम्हाला सांगितलं की त्या ड्रंकन सिच्युएशन मध्ये त्या प्रेग्नन्सीज मध्ये आलेल्या होत्या. सो अशा, आणि पहिला प्रश्न हल्ल्यांचा झाला. तशी जर भीती वाटणाऱ्यांपैकी असते ना तर एवढी एकटी फिरले नसते. मी काही नरेश मस्के नाही, 50 गुंड सोबत फिरायला. मी एकटी फिरते आणि अख्ख्या महाराष्ट्रात फिरते, त्याला काही भीक खाली. सीएमचा हा जिल्हा आहे तर गुंडगिरी वाढत आहे, तर आपण सीएम आणि कोण म्हणलं सीएमचा जिल्हा आहे? सीएम हा नाहीये सीएमचा जिल्हा, सॉरी, हा सीएमचा जिल्हा नाहीये. हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांसारख्या निष्ठावंत शिवसैनिकांचा जिल्हा आहे. हा सीएमचा जिल्हा नाहीये. प्लीज लेट मी करेक्ट यू. कारण लक्षात घ्या, सीएम हे कदाचित जेवढ्या प्रामाणिकपणे टॅक्स भरत नसतील तेवढ्या प्रामाणिकपणे घरपट्टी आहेत. हा सीएमचा काही जिल्हा आम्हाला वाटत नाही. ठाणेकरांच्या जिल्ह्यामध्ये योगायोगाने सीएमचं घर आहे. मॅडम, शासन आपला कार्यक्रम आहे बारामतीमध्ये. शरद पवार साहेबांना इन्व्हिटेशन नाहीये, ते नागरिकांमध्ये बसून हा कार्यक्रम ऐकणार असं सांगितलंय. काय सांगायचं? मात्र मला असं वाटतं की अशा भोरट्या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन नाही, ते एका अर्थाने बरं आहे. शासन आपला दारी ज्या ज्या गावात कार्यक्रम झाला, विशेषतः मी बुलढाण्यात सुरुवात केली होती. आपण माझ्या पेजवर जाऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे सगळे फुटेज पब्लिक डोमेन मध्ये आहेत, चेक करू शकता. अहो, शासन आपल्या दारीला तर लोक शिव्या घालतातच घालतात,
पण सलग ओळीने जर आम्ही 100 बायकांना विचारलं की तुम्हाला घरकुल मिळालं का, तर 100 मध्ये एखादी माऊली सांगत होती की येस घरकुल मिळाले. या सगळ्या बायकांना ना घरकुल नाही, ना संजय गांधी निराधार योजना नाही, ना श्रावण बाळ योजना नाही, ना यांच्याकडे बीपीएल कार्ड आहे, ना आधार कार्ड आहे. कित्येक असे घरं आहेत, गावं आहेत की ज्यांच्यापर्यंत गावाला गेलो होतो सिन्नरच्या जवळ, सिन्नर सायाच्या जवळ गोरेवाडी नावाचं गाव आहे, ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रुप ग्रामपंचायतीच्या गावामध्ये लाईटही नाही, पाणी नाही, रस्ताही नाही. काय शासन आपल्या दारीच्या बाता मारतात. मी एसीत बसून काम करणाऱ्यांपैकी नाही, मी फील्डमध्ये उतरून काम करते. मला फील्ड रियालिटी, मला ग्राउंड रियालिटी माहिती आहे. सो ग्राउंडचा रिपोर्ट सांगतो की शासन आपल्या दारी नावाची निव्वळ हा घुरटेपणा आहे. लोकांच्या टॅक्सच्या पैशातनं स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा तो कार्यक्रम याच्या पलीकडे. मात्र पवारांनी सांगितलं त्यांना की बारामतीमध्ये येतात तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला जेवणाचं आमंत्रण केलं, त्यांना आमंत्रण दिलं नाही. मात्र पवारांनी गुगली एक लक्षात घ्या, त्यांना आमंत्रण दिलं नाही ते असभ्य लोकांचं काम आहे. पण आदरणीय पवार साहेब एक सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे. सुसंस्कृत व्यक्तिमत्वाने आपल्या गावात कुणी येत असेल तर त्यांचा पाहुणचार म्हणून त्यांना निमंत्रण दिलं पाहिजे आणि ते देतात. आता हे सज्जन लोकांना ही भाषा करते असो. मुद्दामून डावळलं गेलंय की का असं सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील, अमोल कोल्हे असतील, वंदना चव्हाण अशांना लाईनीत राज्यसभेचे खासदार देखील आहेत. तेवढं धैर्य लागतं ही कोत्या मनाची माणसं आहेत, यांना सभ्यताही नाही आणि यांच्याकडे मनाचा मोठेपणाही नाही. त्यामुळे अशा लोकांकडून मला वाटतं पवार साहेबांनी एका अर्थाने स्वतः निमंत्रण देऊन एक चपराक दिली या सगळ्यांना. असा म्हणून धनगे पाटलावरती आरोप प्रत्यारोप चालू आहे. कुठेतरी वादाच्या अवस्थेत राहतात. नाही, मला एवढंच म्हणायचंय की मनोज जरांगेंची जर एसआयटी चौकशी लावायची असेल तर ती बिनधास्त लावा, त्याच्याबद्दल काही वाद नाही. वैयक्तिक शिवीगाळीचं कुणीही समर्थन करत नाही, संविधानिक पदावरच्या व्यक्तींच्या बद्दल तर नाहीच नाही. परंतु जर शिवीगाळीचं समर्थन करत नाही म्हणून आपण त्याच्यावर कारवाई करत असाल तर मग नितेश राणेवर काय कारवाई करायची? नितेश राणेच्या एसआयटी चौकशीचं काय करणार तुम्ही? मग आतापर्यंत बारसू रिफायनरी असेल, आळंदी असेल किंवा आंतरवली सराटीतला लाठी हल्ला असेल, याची एसआयटी कधी करणार आहात? ज्या समृद्धी महामार्गाचा सदोष असतानाही घाईघाईने उद्घाटन केलं आणि ज्यावर हजारो जीव आतापर्यंत गेले, त्याच्या एसआयटी चौकशीचं काय करणार आहात? अनिक्षा जयसिंघानी प्रकरणातली एसआयटीचं काय करायचं? कारण आमच्या अमृता वहिनींच्या जीवाला धोका होता ना. अहो, गृहमंत्र्याच्या बायकोच्या जीवाला जर धोका असेल तर माझ्यासारख्या गोरगरीब माणसाने कुठे जायचं? प्रॉब्लेम आहे ना. त्यामुळे एसआयटीचं नाटक त्यांनी नक्की करावं. उलट माझं असं म्हणणं आहे, प्लीज कोट दिस वर्ड, प्लीज अंडरलाईन दिस सेंटेन्स. माझं असं म्हणणं आहे, एसआयटीचा कालचा जो उच्चार होता सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांचा, जरी ते नाव पवार साहेब किंवा राजेश टोपे यांचं घेत असले तरी कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, असल निशाणा त्यांचा शिंदे साहेबांवरच होता आणि शिंदे साहेबांवर रोख ठेवूनच त्यांनी ती एसआयटी केली. कदाचित लोकसभेपर्यंत ते त्याच्यावर काहीच करणार नाहीत, कारण लोकसभेपर्यंत त्यांना शिंदे साहेबांची गरज आहे. लोकसभा संपल्यावर ते त्यांचे रंग दाखवतात. मध्यंतरी आदित्य ठाकरे ठाण्यात आले होते. धमाका भी हमारा इलाका भी हमारा असं ते बोलल्यानंतर ठाण्यात शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेकडे बॅनर लावले की तुम्ही ठाण्यातून भाषण नका काढू, वरळीतून तुम्हाला पाडू, अशा प्रकारचं चॅलेंज दिलेलं होतं. हे जे आहेत ना, ती जी पोरं आहेत बॅनर लावणारी, त्या बिचाऱ्यांचा काही दोष नाहीये. कारण जर शिंदे साहेबांनी बॅनरला आणि 30, 60, 90 किंवा बिर्याणीला पैसे दिले असतील तर त्यांनी बॅनर लावले. मात्र येणाऱ्या निवडणुकीत उद्धव ठाकरे असले होते की नक्कीच आम्ही चॅलेंज स्वीकारतो आणि वरळीतनं आणि ठाण्यातून देखील आता आदित्य ठाकरे उतरण्याची चिन्ह दिसत आहेत. ठाण्यातनं एकनाथ समोर असं देखील आता चित्र रंगणार आहे. कसं बघतात? मोठा प्रचार असणार आहे या ठिकाणी ठाण्यात. तुम्ही काय बघायचं काय आहे? अहो, ठाणे आमचंच आहे. एक लक्षात घ्या, श्रीकांत शिंदेला निवडून कोणी दिलं? आम्ही निवडून दिलं. लक्षात घ्या, प्रकाश सुर्वे जोपर्यंत राष्ट्रवादीत होते तोपर्यंत निवडून येत नव्हते, आमच्याकडे आल्यावर निवडून आले. उदय सामंतांना मंत्री आम्ही केलं. ह्याच्यातले कित्येक जे डझनवर असतील, ज्या केसरकर आता जाऊ दे बोलत. पण या सगळ्या लोकांना यांना फक्त एकच आम्ही सांगतोय, अगर हम आपको बना सकते तो हम बिगाड़ भी सकते.
ताई, तुम्ही ज्या आता- ठाण्यात लोकसभेमध्ये आता आला त्या लोकसभेमधून उद्धव बाळासाहेब उमेदवार निश्चित आहे, पण आज याच जागेवरनं भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना याच्यामध्ये वाद दोघे एकमेक त्या जागेवर दावा करतात. तुम्हाला काय वाटतं? त्यातच आता रवींद्र आपल्याला काय करायचंय दादा, घरचं झालं थोडं, राहायला झालं थोडं, त्यांचं ते बघून घेतील. आपस में लढो मरो हमको क्या. तुम्ही लव्ह मॅरेज करताना आम्हाला विचारलं का? ते पळून जाऊन केलं की नाही? आता संसार गुन्ह्याला होत नाही तर आम्हाला कशाला विचारताय? सोयरीक करताना आम्हाला विचारलं नाही, आता घटस्फोटापर्यंत प्रकरण आले तर त्यांचं त्यांनी निस्तारावं, आम्ही कशाला विचारतो त्याच्यात? व्हेरी क्लिअर. रवींद्र फाटक चेहरा शोधत होते की त्यांच्यासमोर राजन विचारासमोर चेहरा शोधत होते इतका दिवस. आज रवींद्र फाटक यांचं नाव समोर आलंय. काय वाटतं एकंदरीत जवळचे पहिले मित्र होते, आता कुठेतरी राजकीय वैरी देखील समोर येते. नाही आहे बघा, फाटक साहेब असतील किंवा अजून कोणी असतील, निवडणुकीमध्ये आपण एक फेअर लढाई केली पाहिजे. समोरच्या खेळाडूला आपण फार अंडर एस्टिमेट सुद्धा करू नये आणि त्याच्याबद्दल आपण शब्द काढू दे. अजून एक तर घोडा मैदान फार लांब आहे. आम्हाला आमच्या गुणवत्तेवर विश्वास आहे, त्यामुळे समोरच्याची रेष खोडायची आम्हाला गरज नाही. आम्हाला माहिती आहे आमची रेषा मोठी उठावदार आहे आणि ती स्वतःच्या विचारे साहेबांच्या कार्यकर्तृत्वातनं मोठी झालेली आहे. हे वेगळं सांगायची गरज नाही की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सांगितले म्हणून हसत हसत राजीनामा देणारे राजन विचारे साहेब, ज्यांच्यामुळे शिंदे कदाचित त्या वेळेला जर विचारे साहेबांनी तो मनाचा मोठेपणा दाखवला नसता तर शिंदे दिसले नसते. एवढे फार काही आम्ही काही डिमोरलाइज होणे, खच्चीकरण होणे असं काही नाही. कारण आम्ही खोक्यांच्या तालावर नाचत नाही, आम्ही आमच्या निष्ठेच्या भरोशावर लढतो. आणि तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की अखिल पाटील यांना गर्दी जमवण्याकरिता गौतमी पाटील यांना बोलवलं तर त्याविषयी काय? भिवंडीमध्ये त्यांना कार्यक्रम घ्यायचा होता आणि लोकच जमत नाही, तर त्यांना गौतमी पाटीलचा कार्यक्रम तिकडे घ्यायचा होता. आता मला कळलं नाही की गर्दी जमवण्यासाठी जर गौतमी पाटील बोलवावे लागत असेल तर याचा अर्थ तुमच्यापेक्षा जास्त योग्यता गौतमी पाटील मध्ये आहे ना. मग गौतमी पाटीलला उमेदवारी द्या, तुम्हाला कशाला उमेदवारी पाहिजे? इतकं साधं ते गणित आहे. आणि एकूण आता मी भिवंडी लोकसभा ही बघितली, भिवंडी ग्रामीण मध्ये गेले, मी कल्याण आणि तिकडचं सगळं वातावरण बघितलं. भिवंडी ग्रामीण मधलं वातावरण इतकं चांगलं आहे आणि मला आनंद आहे की आमच्या सगळ्या शिवसैनिकांमध्ये तिथले जे संपर्क प्रमुख आहेत रुपेश म्हात्रे यांच्या नावावर कमालीची एकवाक्यता आहे. आणि हे खूप कमी जरा असं चित्र असतं, पण भिवंडीतला शिवसैनिक प्रचंड ताकदीने उभा आहे. हे अगदी तिथल्या छोट्या छोट्या भागांमध्ये वशिंड असेल, आसनगाव असेल, शहापूर असेल, कितीतरी भाग, खर्डी असेल, पडघा असेल, अशा सगळ्या भागांमध्ये मी जाऊन फिरून आले स्वतः आणि वातावरण अत्यंत चांगलं आहे. तीच गोष्ट कल्याण पूर्वमध्ये, काल कल्याण पूर्वमध्ये तब्बल 12-11 छोट्या मीटिंग आणि 12वी मोठी सभा केली आणि प्रत्येक ठिकाणी तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मशाल आणि तुतारी चिन्हासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार करावा लागणार यंदा. आता चिन्ह पण नवीन मला आहे. ते वाटत अहो, आमच्या आधी मशाल आमच्या विरोधकांनीच घरोघर पोहोचवली. 24 तासाच्या आत मशाल पोहोचलेली होती, त्यामुळे आम्हाला काही मशालीचा काही प्रचार वगैरे करावा लागत नाही. ज्याला अन्यायाची इच्छा आहे तो अन्यायाविरोधातली मशाल आपल्या हातात घेत असतो. जागा वाटप संदर्भात काय ते तिढा अजून सुटलेला नाहीये. प्रकाश आंबेडकर असतील, त्यांना देखील त्यांनी सांगितलंय की मनोज जरांगेला देखील जालनामधनं सीट द्यावी, त्यांचंही म्हणणं आहे. कोणत्या पक्षाने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्या पक्षाचा स्वतःचा कॉल आहे, तो त्यांनी घ्यायचा आहे. फार तर जागा वाटपावर चर्चा होऊ शकते. मला नाही वाटत की वंचित बहुजन आघाडीने कोणाला उमेदवारी द्यावी किंवा न द्यावी यावर आम्ही बोलण्याची गरज आहे. तो त्यांचा कॉल आहे, ते घेतील. राहिला प्रश्न कोणती जागा सोडून घ्यायची, कोणती नाही घ्यायची आणि ज्या जागा सोडून घेतल्या त्याची अधिकृत घोषणा, हा माझ्या पक्षश्रेष्ठींच्या पातळीचा प्रश्न आहे. सो त्यावर मी काय बोलू. काल पंतप्रधान आलेले कल्याण लोकसभेच्या जागेसाठी तुमच्या नावाची चर्चा होती. तिकडे ना अशी तिकडच्या शिवसेनेमध्ये अशी चर्चा होती की सुषमा अंधारे काही कल्याणला शिखर जिल्ह्याच्या सोबत तर तुम्हाला पक्षाने त्याची संधी दिली तर तुम्ही लढाल. मी कालही सांगितलंय, कालही पत्रकारांशी बोलताना म्हटलं, कल्याण हा माझा काय म्हणता येईल तो जो मार्ग मी निवडला मुक्त संवादाचा, म्हणून कल्याण पूर्वची लोकसभा माझ्या मार्गात होती. निवडणूक लढण्याचा माझा कुठलाही इरादा नाही. पण माझा इरादा नाही असं म्हटल्यावर
आमचा भाचा श्रीकांत यांच्या काही भक्तुल्यांनी सुरू केलं की अरे घाबरल्या तर घाबरत तर मी कोणालाच नाही. आणि मला जर सांगितलं कुठे निवडणूक लढायची तर माझ्या पक्षप्रमुखांचा आदेश असेल तर मी मोदीच्या पण विरोधात उभी राहील. पण माझ्या पक्षप्रमुखांचा काल यवतमाळमध्ये मोदी आले होते. सरकारी यंत्रणेचा कुठंतरी जास्तीत जास्त गैरवापर केला का? मोठी उलाढाल झाली. मोदीजी आले होते यवतमाळमध्ये, त्याच यवतमाळमध्ये ज्या यवतमाळमधल्या भावना गवळी यांना त्याच HD न्यूरो स्पेशालिस्ट सोमय्याने हिसाब तो देना पलिंदा म्हणून ढिगाने आरोप केले होते. आणि त्याच भावना गवळीकडून आता त्यांनी राखी बांधून घेतलेली आहे. पण काहीही झालं तरी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघ आमचा बालेकिल्ला आहे, पारंपरिक मतदारसंघ आहे. आणि आपण बघा घोडा मैदान काही फार लांब नाहीये, ही जागा आम्ही जिंकलेली. अमित शहाने आरोप केले होते की मुख्यमंत्री बनण्यासाठी, आदित्यना मुख्यमंत्री बनण्यासाठी कुठेतरी युतीमध्ये 2014ला युती बंद उठली होती. त्या संदर्भात वक्तव्य केलं होतं. माझी 6 वर्षाची लेक आहे दादा, तिला ना फार छान छान गोष्टीची पुस्तकं आवडतात. ती चंपक कथा वाचते. हे अमित शहा किंवा शेलार दरेकर हे जे लोक असे काही किस्से सांगतात ना, ते येणाऱ्या सिक्वल चंपक कथा 2 मध्ये आपण ऍड करूया. ते जास्त चांगलं. मैडम हिंदी में जानना चाहेंगे आपसे जी. जैसे